सर्व विद्यार्थ्यांचं या तासामध्ये स्वागत आहे। मागील तासामध्ये आपण संशोधन म्हणजे काय, संशोधनाच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि संशोधनाचा अर्थ या संदर्भात अभ्यास केला होता। आजच्या या तासामध्ये आपण संशोधनाचे प्रकार कोणकोणते आहेत याचा अभ्यास करणार आहोत। सुरुवातीच्या तासामध्ये आपण अभ्यासलं की संशोधन हा शब्द इंग्रजीतील रिसर्च या शब्दाला मराठीतील पर्यायी शब्द आहे। रिसर्चचा अर्थ असा होतो, रि म्हणजे पुन्हा पुन्हा, सर्च म्हणजे शोधणे, संशोधन करणे, पुन्हा पुन्हा शोधण्याची जी सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे यालाच संशोधन असे संबोधले जाते। अशा प्रकारे संशोधनाची व्याख्या करण्यात येते। या संशोधनाचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत। यामध्ये बेसिक और प्युअर और फंडामेंटल रिसर्च म्हणजे शुद्ध संशोधन किंवा मूलभूत संशोधन। दुसरा जो प्रकार आहे तो आहे अप्लाइड रिसर्च, त्याला मराठीमध्ये उपयोजित संशोधन असे म्हणतात। तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ऍक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन। या संशोधनाच्या संदर्भात काही वेगवेगळ्या संशोधकांनी व्याख्या दिलेल्या आहेत। या व्याख्यांचा आणि त्याची काही उदाहरणांचा अभ्यास आपण करणार आहोत। बेसिक और पुअर और फंडामेंटल रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधन किंवा शुद्ध संशोधन। या संशोधनाला जो प्रारंभ झाला किंवा जी सुरुवात झाली ती 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात विज्ञानाच्या सामाजिक उपयोगितेतील जे अंतर भरून काढण्याचा प्रयत्न याच संशोधनाच्या प्रकाराच्या माध्यमातून करण्यात आला। आणि याच काळामध्ये मूलभूत संशोधनाची संकल्पना उदयाला आली। सामाजिक संशोधनाच्या बाबतीमध्ये वैज्ञानिक घटकांचा जो आधार आहे या आधारावरती सामाजिक संशोधन अधिकाधिक शास्त्रशुद्ध आणि अतिशय निष्कर्षयुक्त किंवा त्रुटीशिवाय किंवा निर्दोष करण्यासाठी विज्ञानाचा आधार हा महत्त्वपूर्ण ठरतो। आणि हाच उद्देश समोर ठेवून मूलभूत संशोधनाला सुरुवात जी झाली ती 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मूलभूत संशोधनाची संकल्पना उदयाला आलेली दिसून येते। मूलभूत संशोधन हा एक प्रकारचा संशोधिक दृष्टिकोन आहे ज्याचा उद्देश विषय, घटना किंवा निसर्गाचा मूलभूत नियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आहे। या प्रकारचे संशोधन प्रामुख्याने एखाद्या विशिष्ट समस्येचे निराकरण करण्याऐवजी ज्ञानाच्या प्रगतीवर केंद्रित आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की समस्येचे निराकरण करणे हे कोणत्याही संशोधनाचा एक प्राथमिक उद्देश आहे, परंतु मूलभूत संशोधनामध्ये ज्ञानाचं अर्जन करणं, ज्ञानाचं प्रस्थापित करणं, ज्ञानाचे नवीन नवीन आयाम समाजासमोर आणणे या प्रकारचा महत्त्वाचा उद्देश या मूलभूत संशोधनाचा असतो। मुळातच मूलभूत संशोधनाचा जो स्कोप आहे किंवा मूलभूत संशोधनाची जी व्याप्ती आहे ती समस्येच्या मुळाशी जाऊन समस्या किंवा जे पॉप्युलेशन आहे, जे विश्व आहे, या विश्वाच्या मुळाशी जाऊन ज्ञानाचे अर्जन करणे हाच असताना आपल्याला दिसून येतो। मूलभूत संशोधनास प्युअर रिसर्च असे म्हटले जाते। या संशोधनाचा वापर संशोधन सिद्धांताची चाचणी घेण्यासाठी केला जातो।
हे संशोधन व्यावहारिक ऐवजी वैज्ञानिक ज्ञानाशी संबंधित असते. या संशोधनामध्ये नवीन सिद्धांताची निर्मिती आणि जुन्या सिद्धांताची चाचणी केली जाते. काळानुरूप समाजामध्ये झालेल्या बदलांमुळे जुने सामाजिक सिद्धांत सद्यस्थितीत लागू पडतात की नाही, की नवीन सिद्धांत क्रियान्वित झाले आहेत, त्याचे स्वरूप कसे आहे, याचा अभ्यास या मूलभूत संशोधनामध्ये करण्यात येतो. त्याचबरोबर जुने सिद्धांत वर्तमान परिस्थितीतील ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहेत का, याचा देखील अभ्यास या मूलभूत संशोधनामध्ये करण्यात येतो. याचाच अर्थ असा होतो की मूलभूत संशोधन हे व्यवहाराऐवजी विज्ञानाशी संबंधित आहे, वैज्ञानिक ज्ञानाशी संबंधित आहे, की जेणेकरून वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून त्याचं वस्तुनिष्ठ पद्धतीने किंवा निष्पक्ष पद्धतीने अभ्यास करण्यात येतो. आणि यामुळं जे जुने सिद्धांत आहे, जुने जे सामाजिक नियम आहेत, या नियमांची पडताळणी करून त्याचं अस्तित्व पाहिलं जातं. त्याची क्रियाशीलता कितपत योग्य आहे किंवा त्यामध्ये बदल झाले आहेत का, या संदर्भामध्ये या मूलभूत संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करण्यात येतो. तसेच जे जुने सिद्धांत आहेत, हे सिद्धांत सामाजिक परिस्थितीच्या बदलामुळे, तंत्रज्ञानाच्या बदलामुळे किंवा जे नवीन संशोधन होत असते, या संशोधनाच्या बरोबर कितपत प्रासंगिक ठरतात, कितपत योग्य ठरतात, या संदर्भातील जो अभ्यास आहे तो अभ्यास देखील याच मूलभूत संशोधनाच्या माध्यमातून करण्यात येतो. पुढचा जो संशोधनाचा प्रकार आहे तो म्हणजे अप्लाइड रिसर्च, याला मराठीमध्ये उपयोजित संशोधन असे म्हणतात. उपयोजित संशोधन हे एक प्रकारचे संशोधन रचना आहे जे विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते किंवा एखादा व्यक्ती किंवा समूह किंवा समाजाला प्रभावित करणाऱ्या समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करते. याला अनेकदा चौकशी किंवा करार संशोधनाची वैज्ञानिक पद्धत म्हणून देखील संबोधले जाते, कारण त्यात रोजच्या समस्यांसाठी वैज्ञानिक पद्धतीचा व्यावहारिक वापर समाविष्ट झालेला असतो. उपयोजित संशोधन अभ्यासाच्या विविध क्षेत्रांमध्ये संबंधित आहे. विशेषतः उपयोजित संशोधन जे आहे ते विज्ञान आणि सामाजिक विज्ञान संबंधित क्षेत्रे. उपयोजित संशोधनाचं जर आपण उदाहरण पाहिलं तर औषधे, शिक्षण, व्यवसाय, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, मानसशास्त्र आणि आरोग्य यामध्ये विशेषत्वाने ही संशोधनाचा प्रकार आहे हो हा प्रकार अभ्यासण्यात येतो किंवा अप्लाइड रिसर्चच्या अंतर्गत या सर्व विषयाशी संबंधित संशोधन केले जाते. उपयोजित संशोधनाच्या द्वारे प्रत्यक्षपणे समाजाला पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उपयोजित संशोधनामध्ये जे निष्कर्ष निघतात, ज्या उपाययोजना समोर येतात, त्या प्रत्यक्षपणे समाजाला प्रभावित करतात. म्हणजेच उपयोजित संशोधन जे आहे हे संशोधन समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा ज्ञानाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रत्यक्षपणे अंमलबजावणीमध्ये येणारं संशोधन आहे. पुढचा जो संशोधन प्रकार आहे तो म्हणजे कृती संशोधन, म्हणजेच ऍक्शन रिसर्च. कृती संशोधनाची व्याख्या करताना एक दृष्टिकोन म्हणून ही व्याख्या केली जाऊ शकते. यामध्ये कृती संशोधक आणि क्लायंट समस्येचे निदान साधण्यासाठी आणि निदानावर आधारित उपाय विकसित करण्यात सहयोग करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर कृती संशोधनाचा मुख्य वैशिष्ट्यापैकी एक म्हणजे
संशोधक आणि संस्थेचे सदस्य यांच्यात संघटनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी जे सहकार्य एकत्रपणे केले जातं याला कृती संशोधनाची जोड मिळते. म्हणजे कृती संशोधनाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की कृती संशोधन हे समूहाच्या माध्यमातून करण्यात येतं. समूहाच्या माध्यमातून केलेलं संशोधन हे सर्वार्थाने अतिशय रास्त किंवा समस्याच्या निदानाच्या संदर्भामध्ये तंतोतंत मिळतं असणार हे संशोधन असतं. कृती अभ्यास असं गृहीत धरते की सामाजिक जग सतत बदलत आहे. संशोधक आणि संशोधन या दोन्ही त्या बदलाचा एक भाग आहे. सामान्यतः कृती संशोधने 3 श्रेणीमध्ये विभागली जाऊ शकतात. एक म्हणजे सकारात्मकवादी, दुसरी व्याख्यात्मक आणि तिसरा गंभीर. क्रियात्मक संशोधन हे प्रत्यक्ष अंमलात आणून सामाजिक समस्या सोडविण्यासाठी उपयोगात आणले जाते. क्रियात्मक संशोधनाच्या संदर्भामध्ये गुड आणि हॅट असे म्हणतात की क्रियात्मक संशोधन अशा कार्यक्रमाचा अंश असतो की ज्याचा उद्देश विद्यमान परिस्थितीमध्ये परिवर्तन करणे हा असतो. उदाहरणार्थ गलिच्छ वस्ती असेल, गलिच्छ वस्तीतील स्थिती कशी आहे, वांशिक वातावरण किंवा तणाव, पूर्वग्रह किंवा एका संघटित प्रभावशीलता यासारख्या वेगवेगळ्या घटकाच्या संदर्भामध्ये कृती संशोधनाचा आराखडा महत्वपूर्ण ठरतो. कृती संशोधन हे महत्वपूर्ण ठरतं. वरील व्याख्यावरून क्रियात्मक संशोधनाचा मुख्य उद्देश हा प्राप्त परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणे हा असतो. संशोधकाने केलेल्या संशोधनातील निष्कर्षांना ती समस्या सोडविण्यासाठी उपयोगात आणले जाणार असेल तर त्याला क्रियात्मक संशोधन असे म्हणतात. या संदर्भात जर आपण एक उदाहरण घेतलं की क्रियात्मक संशोधन स्वरूप कशा प्रकारचं असतं तर आपल्याला त्याचं विश्लेषण एका उदाहरणाच्या माध्यमातून करता येईल. आताच आपण मागच्या परिच्छेदामध्ये एक गलिच्छ वस्तीची स्थिती कशा प्रकारची आहे हे आपल्याला अभ्यासणे गरजेचे ठरते. सामाजिक दायित्व म्हणून या समस्येची उकल करणं महत्वपूर्ण ठरतं. एखाद्या वस्तीमध्ये सांडपाण्याची परिस्थिती कशी आहे, त्या ठिकाणी आरोग्याची परिस्थिती कशी आहे, शिक्षणाची परिस्थिती कशी आहे, यासारख्या वेगवेगळ्या घटकांवरती संशोधन करून त्यावरील समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुचविण्यात येतात. यालाच कृती संशोधन असे म्हणतात किंवा क्रियात्मक संशोधन असे देखील म्हटले जाते. या संशोधनामध्ये जी प्रत्यक्ष समस्या आहे या समस्येच्या संदर्भात प्रत्यक्षपणे उपाययोजना करणे शक्य होते. म्हणजे समस्याच्या निराकरणासाठी या संशोधनाच्या माध्यमातून शिफारसी करण्यात येतात आणि या माध्यमातून समाजाला, देशाला देखील त्याचा लाभ होतो किंवा फायदा होतो. तर मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण संशोधनाचे वेगवेगळे प्रकार पाहिले. यामध्ये शुद्ध किंवा मूलभूत संशोधन, कृती संशोधन आणि